2029 साल उजाडायला अजून बऱ्यापैकी अवकाश आहे, त्यामुळे ही शक्यता अशीच राहते का त्यात काही बदल होतात हे आपल्याला येत्या काळात हळूहळू लक्षात येणार आहे। आपण येत्या काळात ते सगळं पाहणारच आहोत। तुर्तास आपण पुढचा एक रिपोर्ट पाहूया। मराठी माणसाविरोधात बेताल बडबड करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन आता समोर आलेलं आहे। महाराष्ट्राकडे स्वतःचं काय आहे, इतरांच्या पैशांवर महाराष्ट्र जगतो असं म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंचा मुंबईतल्या खार पश्चिम परिसरात कोट्यवधींचा फ्लॅट आहे। दरम्यान निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचत पुन्हा एकदा चिथावणीखोर विधान सुद्धा केलेलं आहे। मुंबई जो या महाराष्ट्र जो टैक्स पे करता है, उस टैक्स पेयर के मनी में हमारा भी योगदान है। आप जो है गरीबों को मारपीट करते हैं। वहां जो है मुकेश अंबानी साहब रहते हैं, मराठी तो बहुत कम बोलते हैं। हिम्मत है तो जरा उनके पास चले जाओ। दुबे सर का एक खासदार त्याचं घर फ्लॅट इकडे खारलाय, इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करतायत। ज्या निशिकांत दुबेंनी महाराष्ट्राच्या कर्तृत्वाविषयी गरळ ओकली, त्याच निशिकांत दुबेंना पैसे कमावण्यासाठी मुंबईच दिसली होती। महाराष्ट्राकडे स्वतःचं काय आहे, मराठी लोक आमच्या पैशांवर जगतायत असे अकलेचे तारे दुबेंनी तोडले होते। आता याच दुबेंचा मुंबईतील खारमध्ये स्वतःच्या मालकीचा कोट्यवधींचा फ्लॅट असल्याचं समोर आलंय। राजकारणात येण्यापूर्वी 1993 ते 2009 पर्यंत निशिकांत दुबे नोकरीनिमित्त मुंबईत होते। निशिकांत दुबे मुंबईतल्या बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये संचालक पदावर कार्यरत होते। मुंबईच्या खार परिसरात दुबेंचा 1680 चौरस फुटांचा फ्लॅट आहे। 2009 मध्ये प्रतिज्ञापत्रानुसार या फ्लॅटची किंमत सुमारे 1,60,00,000 रुपये इतकी होती। आता या फ्लॅटची किंमत 4 ते 5 कोटी असल्याची माहिती आहे। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स लाते हो, कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है, एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है। सारी इंडस्ट्री जो है सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है। आप जो है लाटसाही कर रहे हो। बघितलं आपण तो दुबे सर का एक खासदार त्याचं घर फ्लॅट इकडे खारलाय जुलेलाल मध्ये, तो राहायला नाही आणि भाड्यावर दिलेले आहेत। म्हणजे मराठी माणसाला मुळामध्ये घर नाही आणि बाहेरची लोक येतात, ते राहायला आले तरी काही हरकत नाही, पण इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करतायत। म्हणून सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, खाजगी जमिनीवरती नाही पण जिकडे इकडे रिडेव्हलपमेंट होत आहे, जिकडे इकडे शासनाचा फायदा मिळतोय, शासनात टाकू शकते ना की बा एवढं, जसं आपण 5%, 10% इतर लोकांना आरक्षण करतो तसं तुम्ही आरक्षण टाका। जोर वक्तव्य करणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंचा तोरा अद्याप कमी झालेला नाहीये। मराठी भाषेच्या मुद्द्यावर मुकेश अंबानी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन, LICचे चेअरमन यांनाही मारहाण करून पहा अशी चिथावणी दुबेंनी दिली आहे। तसंच महाराष्ट्र जो टॅक्स भरतो त्यामध्ये आमचंही योगदान असल्याचं विधान करत मराठी माणसाला डिवचलंय। आप जो है गरीबों को मारपीट करते हो। वहां जो है मुकेश अंबानी साहब रहते हैं, मराठी तो बहुत कम बोलते हैं। हिम्मत है तो जरा उनके पास चले जाओ। माहिम में जो है सारे मुसलमान हैं, हिम्मत है तो तुम वहां चले जाओ। स्टेट बैंक ऑफ इंडिया का चेयरमैन मराठी नहीं बोलता है, वो तो आंध्र का है, तेलुगु बोलता है बेचारा, आप उसको जरा मारपीट करके देखो। LIC का जो चेयरमैन है वो नॉर्थ ईस्ट का है, भानु जरा उसको जरा मारपीट करके देखो। राष्ट्र का इस देश के इकोनॉमी में बड़ा योगदान है, उससे कोई डिनाई नहीं करता। हमारी बातों को जो है गलत ढंग से लोगों ने समझा, लेकिन हम ये कह रहे हैं कि मुंबई जो है या महाराष्ट्र जो टैक्स पे करता है, उस टैक्स पेयर के मनी में हमारा भी योगदान है। इसका ठाकरे परिवार से लेना देना नहीं है, इसका मराठा से लेना देना नहीं है। इसका यह है जैसे कौन टैक्स पे करता है, स्टेट बैंक ऑफ इंडिया टैक्स पे करती है क्योंकि उसका हेडक्वार्टर वहां। मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हातात हात घालून आक्रमक भूमिका घेतायत। याच मुद्द्यावरून खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना खुलं आव्हान देत आपटून मारू अशी धमकी दिली आहे। दरम्यान पटक पटक के मारेंगे या वक्तव्यावर अजूनही ठाम असल्याचं सांगत निशिकांत दुबेंनी मगरूरी कायम ठेवली है। ठाकरे परिवार, राज ठाकरे और उद्धव ठाकरे को यदि लगता है कि डरा के धमका के राजस्थानी को, मध्य प्रदेश के लोगों को, उड़ीसा के लोगों के, बंगाल के लोगों को, पहले तमिलनाडु के खिलाफ आपको पता है कि माहौल बनाया, गुजरात के लोगों के खिलाफ माहौल बनाया, यदि ये माहौल बनाकर यदि आप राजनीति करना चाहोगे तो राजनीति नहीं होगी। और जब आप इन राज्यों में जाओगे, चाहे आप तमिलनाडु में जाओगे, चाहे आप केरल में जाओगे, चाहे आप कर्नाटक में जाओगे, तो वो सब भी जो है
आपको पटक पटक के मारेंगे। मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूँ। निशिकांत दुबे हा मोठ्या मोठ्या उद्योगपतींचा दलाल आहे। माझ्याबरोबर 2 टर्म त्या ठिकाणी तो खासदार होता आणि मला माहीत आहे दिल्लीमध्ये राहतो तो, झारखंडला पण राहत नाही आहे। झारखंडमध्ये निवडून येतो पण दिल्लीमध्ये राहतो। मुंबईत घर आहे मुंबईत घर असेल तर त्या ठिकाणी आमचे शिवसैनिक त्याचा समाचार घेतीलच, परंतु या ठिकाणी सांगायचं की त्यांनी तो ज्या पद्धतीने काम करतो तो मोठ्या मोठ्या उद्योग समूहाचा तो दलाल आहे। म्हणजे मी तर या ठिकाणी हे सांगेल की भारतीय जनता पार्टीचे सगळे मोठे नेते त्याला उचकवत असं की तो असं बोल म्हणजे असं बोल, म्हणजे वातावरण खराब करण्याचा, महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा हा मुद्दा आहे। जो महाराष्ट्र परप्रांतीयांना पोचतोय, त्यांचं पोट भरतोय, त्याच महाराष्ट्राबाबत भाजप खासदार निशिकांत दुबेंनी करळ ओकणं कायम ठेवलंय। खरं तर महाराष्ट्रातील वातावरण अतिशय पूरक असल्यानं उद्योगधंद्यांनी इथं बस्तान बसवलंय। त्याच जोरावर गेल्या कित्येक वर्षांपासून परप्रांतीय मुंबईसह महाराष्ट्रात वाढविस्तार घेऊन येतात, इथं राहून पोट भरतात आणि त्यामुळेच पैसे कमावण्यासाठी निशिकांत दुबेंनी मुंबईची वाट धरली होती। मात्र राजकीय फायद्यासाठी निशिकांत दुबे मुंबईसह महाराष्ट्राचे उपकार विसरलेत यासारखं दुर्दैव ते काय। ब्युरो रिपोर्ट, धारी न्यूज।